जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। जनसेवेचा वसा घेतलेल्या माननीय पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांचा भव्य अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या लोकविलक्षण कार्यशैलीतून संगमनेर तालुक्यातील आपला ठसा उमटवणाऱ्या माननीय पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा चंदनापुरी जिल्हा परिषद गट व संगमनेर तालुका येथे प्रचंड उत्साहात पार पडला। युवा मंचाकडून भव्य आयोजन करण्यात आले। हा सोहळा माननीय पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच चंदनापुरी जिल्हा परिषद गट आणि संगमनेर तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। राजनदादांच्या कार्याप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी या युवा मंचाने अत्यंत भव्य दिव्य असे नियोजन केले होते। या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी संगमनेर तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि राजनदादा शिंदेंचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती, ज्यामुळे सोहळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते। राजनदादा शिंदे पाटील यांनी केलेल्या सामाजिक आणि लोककल्याणकारी कामांची आठवण ठेवून उपस्थितांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन दीर्घायुष्याच्या आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या अलोट गर्दीतून राजनदादांच्या नेतृत्वावर जनतेचा आणि असलेला दृढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला। हा अभिष्ट चिंतन सोहळा केवळ वैयक्तिक शुभेच्छांचा नव्हे तर राजनदादांच्या सामाजिक कार्याला आणि नेतृत्वाला संगमनेर तालुक्याच्या जनतेने दिलेला एक मोठा पाठिंबा होता। यशस्वी आयोजनाबद्दल युवा मंचाचे सर्वत्र कौतुक होत आहे। जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे, संगमनेर। आज एवढा जनसमुदाय पाहून फक्त एकच गोष्ट बोलावी वाटते। संस्कृत मधला एक श्लोक आहे, सुलभा मोर्चा राहण्याला सतत प्रिय होईल अप्रिय पदस्य वक्ता श्रोताच्या म्हणजे हे राजा हा भोजराजाच्या काळातला एक श्लोक आहे की राजा हिताचे बोलणारे वक्ता आणि ऐकून घेणारा श्रोता हा मिळणं मुश्किल आहे, परंतु हिताचं वागणारा व्यक्ती आणि हिताचं करणारा व्यक्ती हा जर कोणी असेल माझ्या मित्र परिवारामध्ये तो राजनदादा आहे। की दादांनी मराठी शाळेसाठी, माझ्या गावची मराठी शाळा आहे, त्या शाळेसाठी विद्यार्थ्यांचा समूह होता। त्या विद्यार्थ्यांच्या समूहासाठी काहीतरी आर्थिक मदत तुमच्याकडून होईल का असा शोध टाकला होता मी दादांकडे, आणि दादांनी तो शब्द अशा पद्धतीमध्ये दिला की त्या निराधार मुलांसाठीचा जो काही प्रश्न होता तो त्यांनी तिथे सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून आमच्या मैत्रीला खास सुरुवात झाली। परंतु मैत्रीच्या दुनियेतला दिलदार माणूस, राजा माणूस या असं वक्तव्य करत असतानाही त्या व्यक्तित्वामध्ये खरंच मानवतेचा कळस त्या समाजातील बाया, ज्या बायका होत्या, ज्या आया होत्या, ज्या बहिणी होत्या, ज्या भगिनी होत्या, त्यांना तो पाण्याचा प्रश्न फार भेडसावणारा होता। तर या भेडसावणाऱ्या प्रश्नामध्ये राजनदादांनी त्यांची खरी खंबीर भूमिका मांडली। त्यांना स्वखर्चाने कसं पाणी उपलब्ध करून देता येईल त्याची व्यवस्था केली। शेतकऱ्यांसाठी
एक जो प्रश्न होता की जे कुटुंबामध्ये व्यसन घेतात ते व्यसन घेतलेल्या गडबडलेले माणसं असतात, त्या कुटुंबातला गावगाडा या तिथल्या माझ्या भगिनी चालवत असतात, त्या माझ्या भगिनी चालवत असताना त्यांना त्या शेतीमध्ये बियाणे लागण्यासाठी काही खर्च शिल्लक राहत नाही, अशा भगिनीच्या पाठीशी उभं राहणाराही माझा मित्र असावा आणि त्याचं नाव मी निश्चितच घ्यावं, तोही राजन दादा असावा. दुसरी गोष्ट म्हणजे एक वृद्ध एक असं समूहाने चालत असणारी एक वृद्ध महिला होती. त्या महिलाला ऑपरेशन साठी फार गरज होती, नितांत गरज होती. म्हणजे हा प्रश्न दादांच्या वाढदिवसाच्यासाठी मी बोलावा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगावं का कौतिक करावं का आम्ही झेडपीचा पंचायत समितीचा प्रचार करण्यासाठी आम्ही अजिबात आलेलो नाही, परंतु चांगला माणूस आणि चांगल्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा गौरव सोहळा असावा, अभिषेक सोहळा असावा म्हणून सांगतो. त्या मातेला तिला गरज असताना तिच्या पाठीशी खंबीरप्रमाणे का मुलाप्रमाणे का नातवाप्रमाणे उभं राहणारा हा माझा मित्र नेहमी उभं राहिला आणि त्या व्यक्तीचा त्या आजीचा ऑपरेशनचा खर्चही सोडवला. जे विद्यार्थ्यांमध्ये फार आकलन क्षमता कमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रमशील घटक मराठी शाळेमध्ये असतील, झेडपीच्या शाळेमध्ये असतील कसे प्रोव्हाइड करता येतील याचाही विचार करणारा आणि ही सर्व गोष्ट म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठीमागचा हस्तक्षेप नसताना ही स्वनिधीतून आणि स्वनिधीतून उपलब्धता करून देणारा. म्हणजे मी दादाला फक्त एवढंच बोलेन, दादा तुम्हाला मी शुभेच्छा तर देतोय त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु तुम्हाला शुभेच्छा या तुमची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आता आपल्याला त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण आता भविष्यामध्ये नगरपालिका झाल्यानंतर जिल्हा परिषद या निवडणुका लागणार आहे आणि दादांचं या ठिकाणी 100% नाव फिक्सला झालेलं आहे. फिक्स म्हणण्यापेक्षा आपण आजच त्यांच्या गुलाब उधळला तरी काही अडचण नाही, असं काम आपल्या दादाचं आहे. मी दादाला एकच बोलेन, याच्या अगोदर आपल्या मुंबई तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, तुमच्यापैकी मला कुणीतरी एखाद्या अशा सदस्याचं नाव सांगा की ज्याने मुसलमान सोडा पण पक्षीच्या मार्फत एखाद्या घरी गावात आणलेला आहे का? बोला, कुणी असलं तर सांगा. असं आपण स्वतःही मतदान केलेले आहे लोकांसाठी, बरोबर आहे? हे पाटील बरोबर आहे का? आहे का कोणी आणलेलं आहे? या माणसाने बदलमोड केलेली आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपण सर्वांनी दादा मागे जसं मागे हे बोलले की आपला भाऊ, आपला दादा, आपला माणूस, आपल्या घरातला माणूस असं समजून सर्वांनी काम करायचं आहे आणि भविष्यामध्ये दादांना 100% निवडून आणायचं हे काम आपल्यावाला आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. जाता जाता दादांचे पुन्हा एकदा अभिषेक चिंतन सोहळ्याबद्दल संपूर्ण चन्नापोरी जिल्हा परिषद गटात असेल, संगमनेर खुर्दगण असेल आणि चन्नापोरी गणातून माझे सर्व तरुण युवा भावांचे सहकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने माझ्या या वाढदिवशी उपस्थित राहिले, त्यांचा सर्वांचा मी या ठिकाणी खूप खूप आभारी आहे. खरं तर मी सगळ्यांना म्हटलं होतं की या वर्षी वाढदिवसाचं काही नियोजन वगैरे करायचं नाहीये, परंतु 11-12 वाजता सगळे वाढदिवसाच्या निमित्ताने घरी आले होते. ते बोलले की आम्ही आमच्या पद्धतीने नियोजन करतो. मी त्यांना 10-20 वेळा सांगितलं की अजिबात काही करायचं नाही, मी काही येणार नाही, तुम्ही नियोजन केलं तरी पण मी येणार नाही. पण ते बोलले की आपण वाढदिवसाचं तुमचं नियोजन करू, पुढे आपल्याला काही गोष्टींची आखीव बांधणी करायची. परंतु मी त्यांना नकार दिलेला असताना त्यांनी वाढदिवसाचं नियोजन केलं. मला माहित नव्हतं की माझ्या प्रेमाखातर आणि सर्व सहकार्यांच्या आग्रहास्तवर त्यांच्या आमंत्रणाखातर तुम्ही एवढ्या संख्येने वाढदिवसाच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचं मी तुमचा मनापासून खूप आभारी आहे. मी आपल्या चन्नापुरी असेल जिल्हा परिषद गटात मागच्या 3 ते 4 वर्षापासून अतिशय म्हणजे तळागाळात जाऊन प्रत्येक माणसापर्यंत चन्नापुरी जिल्हा परिषद गटातला प्रत्येक व्यक्ती माझा पर्सनल कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे. अशा दृष्टीने मी कामाची सुरुवात केली आणि आज चांगल्या ठिकाणी खरं तर प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे
निवडणूक किंवा कोणत्याही गोष्टीला आपल्याला सामोरं गेलो नाही गेलो काय फरक पडणार नाही, परंतु आपण जो सामाजिक कार्याचा वासा या ठिकाणी हाती घेतलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण कायम एक सामाजिक बांधिलकी असो किंवा एक मदतीचा हात असो, आपण राजन शिंदे मंचच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये अति सूक्ष्म घटकापर्यंत आपण कशा प्रकारे मदत करू शकतो, आपण ही सिस्टीम कशी रन करू शकतो, चालवू शकतो आणि ज्या अतिशय दुर्बल असतील त्या घटकांना जाऊन कशा प्रकारे मदत करत असतो, हाच मी राजन शिंदे युवकांचं या ठिकाणी उद्दिष्ट देऊन त्या ठिकाणी आपल्या तरुण वर्गाची या ठिकाणी पाठणी सुरू केली. हळूहळू सर्वांचं खूप अतोनात अनन्य साधारण प्रेम या ठिकाणी मला मिळत गेलं, कामाला ऊर्जा मिळत गेली आणि आज या ठिकाणी तुम्ही सर्व माझ्यासाठी चन्नापुरी जिल्हा परिषद गटातील वाडी वस्तीवरून कानाकोपऱ्यावरून मी असा चन्नापुरी जिल्हा परिषद गटाचा असा एक पत्राचा नसेल का त्या ठिकाणी मी कमीत कमी 10 वेळा येऊन गेलेलो नसतं आणि अतिशय घरापर्यंत सलोख्याचे संबंध अतिशय माझ्या माता भगिनींपर्यंत आपण जो एक होम मिनिस्टरचा नारी शक्तीचा सन्मान सोहळा एक आयोजित केला होता त्याच्या माध्यमातून देखील सर्व माझ्या माता भगिनींपर्यंत जाण्याचा योग आला, त्यांना भेटण्याचा त्यांचा सन्मान करण्याचा या ठिकाणी मला योग आला. त्याबद्दल मी खूप मला भाग्यवान समजतो. 3 ते 4 वर्षात एवढा जीवाभावाचा मित्र परिवार या ठिकाणी आमच्या ज्ञानोनी अतिशय आकांताने भाषण केलं आमचा ज्ञानेश्वर मांडेकर, परंतु हा त्याचा प्रेम आहे. आमचा ज्ञानो माझा जीवाचा एकदम भाऊ आहे, त्याने अतिशय आकांताने भाषण केलं. मी अशा सर्वांचं हेच मनात जाऊन काम करण्याचं काम हे मी करतोय. फक्त तुम्ही कोणतंही काम द्या 100% नाही, पण जेवढी मदत होईल तेवढं मी काय करत आलोय, काय करत राहील असं या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सर्व माझ्या जीवा भावाच्या सहकार्यांना माझ्या सर्व तरुण वर्गाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि ग्वाही देतो. भविष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये तुमचा युवा कार्यकर्ता तुमच्यासाठी लागल तिथं लागल त्या स्वरूपात जसं पाहिजे तसं उभं राहील असा या शब्द देतो. आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्व माझ्या जीवाभावाच्या सहकार्यांनी त्यांच्या पद्धतीने 50-50 हजार रुपये लाख रुपये खर्च केला, त्याचा देखील मी खूप आभार मानतो. भविष्यात आपलं प्रेम असंच राहू द्या. कामाला तुमच्या या मोटिवेशननी मला खूप प्रेरणा मिळत असते आणि त्याच्या आधारेच मी एक पायरी करून पुढं भविष्यात अजून उत्तरोत्तर प्रगती करत आणि माझी प्रगती म्हणजेच तुमची मदत असत. माझी प्रगती म्हणजेच तुमची मदत याच भावनेने काम करणारा आणि याच भावनेतून समाजसेवा करणारा व्रत हाती घेऊन या ठिकाणी तुम्ही सर्वांनी माझा अभिष्ट चिंतन सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहू आणि फक्त तरुण सहकार्यांनी कायम माझ्यासोबत कोणत्याही चन्नापुरी जिल्हा परिषद गटामध्ये शिरस्कर बसून तुम्ही मरण्यापर्यंत कोणत्याही गटात गेल्यानंतर अतिशय प्रेम करत असतात. कधी पण पुढं गाडी दिसली की कुणी बघितलेली तरी आपली गाडी सगळ्यांना एकदम ओळखीची झाली. पुढे गेलं तरी लोकांचे हात आपोआप वर होतात. काच बंद असली काच खाली असली वर असली तरी पण हात वर होतात. हेच प्रेम असतं, बाकी काही नसतं. गेल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात आपल्या सोबत आले 20, 25, 30 जण कोणी सांगायची गरज नाही, आपोआप येऊन थांबतात. कोणताही पदाव नाहीये, परंतु आपण जी या ठिकाणी प्रेम देतो, आपण जेवढी आपल्या जीवाभावाच्या सहकार्याची माझ्या सर्व जीवाभावकांच्या मित्रांची या ठिकाणी मी काळजी घेतो, त्यातच हे फक्त उदाहरण आहे. भविष्यात तुमच्या सर्वांच्या साक्षीने अनेक मोठे कार्य मार्गीला लावू, अनेक मोठे कार्य करत राहू. तुम्ही सर्व सोबत आहेतच आहे, मग कशाची या ठिकाणी मला भीती नाही. भविष्यात देखील तुम्ही सर्व असत माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा. मी सिमेंट कॉन्क्रीट आहेच आहे, पण माझ्या सर्वांचे जीवाभावाचे सहकारी देखील आता एकदम सिमेंट कॉन्क्रीट झालेच आहे. मी सर्वांचं या ठिकाणी आल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. वेळ खूप झालाय, जास्त